भुसावल के साकरी गांव में कुछ रोज पहले 9वीं की छात्रा लक्ष्मी महाजन, नव्या चौधरी इन छात्राओं की शव कुएं में से मिली। इनके परिजनों का रो के बुरा हाल है। इन मृतक छात्राओं के परिजनों से साकरी गांव में जाकर पुलिस हक संगठन के कार्यकर्ता राजू भाई इंग्रे, जिलाध्यक्ष जलगांव जावेद हाजी साहब, जिला सचिव जलगांव बाबू भाई, तालुका अध्यक्ष जहीर भाई, तालुका सचिव अबूजर भाई, उप तालुका अध्यक्ष असगर भाई, तालुका सेक्रेटरी, ये सब जाके उनसे मिले और उन्हें ये बताया कि इस गम में वो अकेले नहीं है, हम भी आपके साथ है। पुलिस हक संगठन आपके साथ है हर कदम पर। अभी के लिए इतना ही। नाही मग त्याच्यावर बी दुसरे ॲक्ट आहेत. हां मग ठीक आहे. जर तो अपराधी आहे आणि त्यानं एवढा मोठा अपराध केला आहे तर आता त्याच्यावर बी दुसरे ॲक्ट आहेत का त्या नियमावर थोडे असतात का. आता खूपच मुलं असे घाणेरडे काम करतात, ठीक आहे, काही क्रिमिनल बनतात, त्यांना का गव्हर्मेंट सोडून देईन का. हो, त्यांना तर काहीतरी वचक बसवण्यासाठी तर काही ना काही तर नियम काढावे लागतात आणि आहेत ते नियम, ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काही चिंता नका करा. तोच एक इश्यू वाटतं किंवा हे सुटी जातील किंवा 2-3 नाही तसं हे बघा, त्यानं गलत काम केलेलं आहे, त्याला म्हणजे कम से कम रुपयामधनं 50% तरी त्याला पनिशमेंट भेटेल. त्याचा हे शेअर तर पक्का खराब होईल. तो ना कुठं लागू शकणार नाही ना कुठं काही करू शकणार नाही तो गव्हर्नमेंटमध्ये, ठीक आहे. त्याच्या पायावरच त्यानं स्वतः कुऱ्हाड मारलेली आहे आणि त्याला हे थोडंसं भोगावं लागणारच आहे. जर ते केलं बी त्यांनी काही पण त्याला पनिशमेंट भेटल. आणि आमच्यासारख्या आहेत ना संघटना न्याय मिळवण्यासाठी. कसं आहे 3 वर्षामध्ये मी तो सुटला तर 3 वर्ष काय आहे हो. 3 वर्ष राहील पण काही बंधन असतील ना, त्याच्यावर काही बंधन देतील ना, असं सोडून देतील का कोणाला. सर्वांसाठी नियम सारखे लागू असतात बाबा, ठीक आहे. तो ज्या ॲक्टमध्ये बसत असेल त्या ॲक्टनुसार त्याला शिक्षा भेटेल. आणि त्याला जर म्हणजे सोडून बी दिलं, त्याला नियुक्त बी केलं तरी त्याच्यावर घटनाप्रमाणे संविधानाप्रमाणे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे काहीतरी बंधन टाकतील ते, नाही तर त्याला तडीपार करतील, काही करतील, असं काहीतरी देतील ते. कारण त्याच्यामुळे आज ह्या ग्रामीण भागातल्या ज्या ग्रामीण गावातल्या लोकांना दहशत निर्माण झालेली आहे. आज तुमच्या घरातनं मुलगी गेली तर ती वापस येईल का नाही, तुमच्या मनामध्ये ती शंका निर्माण होते, ठीक आहे. हे तुम्हाला भीती वाटते, ही भीती दूर करण्यासाठी कोण आहेत मग. कोर्टाचा न्याय तो न्याय देईलच, त्याच्यानंतर पोलीस आहे तर त्याच्यानंतर जी सामाजिक संघटना आहे त्या अशा त्या तो उभ्या राहणारच येतात. तुम्ही काही चिंता करायची नाही त्या गोष्टींची, ठीक आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला त्याच्यासाठी आम्ही तत्पर प्रयत्न करणार. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।